नवरात्रि के मौके पर कई बड़े नेता माता के दरबार में माथा टेकने के लिए पहुंच रहे हैं। इसी कड़ी में अमरावती के पालक मंत्री चंद्रकांत पाटिल ने आज अमरावती में अंबा माता के दर्शन किए। इस मौके पर मीडिया से बात करते हुए पाटिल ने आगामी विधानसभा चुनाव में महायुति के जीतने की कामना की। साथ ही उन्होंने राजनीतिक जगत से जुड़े कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या शक्तिपीठांना जाणं, दर्शन घेणं, आशीर्वाद मागणं, मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा व्यक्त करणं, हे करोडो लोक, लाखो बिखो काय नाही, एकट्या इथल्या मंदिरातच काही लाख लोक येऊन जात असतात. आणि त्यामुळे सुरुवातीला पहिल्याच दिवशी कोल्हापूर, व्हेरी सेम डे तुळजापूर केल्यानंतर मी आणि बायकोने असं ठरवलं की ह्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. वर्षानुवर्ष विद्यार्थी परिषदेचं विदर्भ माझ्याकडे राहिलं. त्यामुळे म्हणजे अनेक वेळेला मी अमरावतीला अंबामातेच्या दर्शनाला आलो. गेल्या वेळेला मला अमरावती जिल्हा पालकमंत्री मिळाला तो नवरात्रीत मिळाला. त्यामुळे पहिला प्रवास हा अंबामातेच्या दर्शनाला झाल्यामुळे यावर्षी येणं स्वाभाविक होतं. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल काय मागितलं, तर ह्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शेतकरी, बरोबरीने महिलांमधलं एका अर्थाने छोटं रूप, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एकूणच सगळे घटक, व्यापाऱ्यांपासून कलाकारांपासून सुखाने राहावेत. त्यावेळेचा पाऊस थोडा चांगला झाला आहे. त्याने मध्येच थोडा फटका मारला अतिवृष्टीने, पण तरी चांगला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावेत, कारण चांगले भाव मिळाले की त्या विचाराला काही लागत नाही. तर अशी प्रार्थना केली स्वाभाविकपणे. हे सगळं चालवण्यासाठी लोकशाहीमध्ये सरकार लागतं. तर 2 महिन्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून यश मिळावं, सरकार यावं. कारण 14 ते 19 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता 2.5 वर्ष एकनाथजी मुख्यमंत्री असताना किती गतिमान सरकार असू शकतं हे लोकांनी पाहिल्यामुळे लोकांची जी इच्छा आहे की सरकार यावं, त्याला तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचं. त्यामुळे तिथे अंबामातेची कृपा होवी म्हणून मी प्रार्थना केली. कोण मुख्यमंत्री व्हावं असं साकडं तुम्ही घातलेलं? महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा. आमचे केंद्रामध्ये 3 जण प्रामुख्याने, अध्यक्ष जगतजी, म्हणजे पंतप्रधान मोदीजी, माननीय अमितभाई आणि त्यांची टीम समर्थ आहे. महायुतीतला मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवलं. हर्षवर्धन पाटील तुतारी